गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जर एखाद्या मनुष्याला जर आपलंसं करण्यासाठी म्हणजेच कोणत्या गोष्टीची जादू असावी लागते का? कधीच नाही। जेव्हा हा घमंड तुम्ही बाजूला कराल ना, तेव्हा माणसंसुद्धा तुमच्या सोबत येतील। म्हणजेच कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही। फक्त आपण जे बोलतो ना ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे, तेव्हाच मनुष्यसुद्धा जोडला जातो ना। तसा मनुष्य जोडला जातो का? कधीच नाही। फक्त कष्ट करायचे आणि संयम ठेवायचा। एक वेळ हाळ होतील, पण तुमची हार कधीच होणार नाही। कारण का? कारण ज्याच्या जीवनामध्ये संयम असतो ना, तो नक्कीच या जीवनामध्ये सक्सेसफुल होतो। म्हणजे एक वेळ तुमच्या जीवनामध्ये तुमचे हालसुद्धा होतील, पण बघा, हाळ आणि हार याच्यामध्ये फरक आहे। ज्याने हा फरक समजला ना, तो नक्कीच यशस्वी होणार। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं ना त्याला आपण नशीब म्हणतो। सर्व काही हसून रडवतो त्याला आपण दुर्दैव म्हणतो। पण थोडे कमी सापडून सुद्धा आनंदी होतो ना, तेच आयुष्य आहे ना। आणि हे आयुष्य आपल्याला जगायचं आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, या आयुष्य आपल्याला चांगलं कधी जगता येईल? जेव्हा हा घमंड रूपी रावण आहे ना, तो आपल्या जीवनामधून काढून टाकू। पण तो निघेल कधी? जेव्हा समर्थांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालू। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी। म्हणजे काय? हे म्हणा, या संतांच्या संगतीपासून तू दूर जाऊ नकोस। ही संतांची संगत आहे ना, ती इतर संगतीपासून आपणास बाजूला करते। म्हणजे जर आपली वाईट संगत झालेली असेल, जर आपल्या जीवनामध्ये वाईट मित्र बनलेला असेल, तर त्या मित्रापासून आपल्याला सुटका मिळवते। म्हणजेच ती तत्काळ मुक्तीचा लाभ करून देते ना, आणि या साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो। म्हणून या सत्संगामुळे द्वैत भाव पूर्णतः नाहीसा होऊन जातो। म्हणून जर तुला घमंडावर विजय मिळवायचा असेल ना, अहंकारावर विजय मिळवायचा असेल, तर तुझी संगत आहे ना संतांशी घडायला हवी, तरच या गोष्टी होतील ना। समर्थांनी सांगितलेलं आहे, जर मनुष्याच्या आयुष्यामध्ये घमंड आणि अहंकार आला ना, तर भल्या भल्यांची राख रांगोळी झालेली आहे। आपण इतिहासामध्ये पाहू शकता, आपण पुराणामध्ये पाहू शकता, ज्यांनी ज्यांनी घमंड केला ना, त्यांच्याकडे किती संपत्ती असून सुद्धा त्यांची राख रांगोळी झाली। आपण रामायणामध्ये पाहिलं, रावणाचं काय झालं बरं? सोन्याची लंका असून सुद्धा राख रांगोळी झाली ना। महाभारतामध्ये पाहिलं, कौरवांकडे किती संपत्ती होती, सर्व विद्या असून सुद्धा त्यांची अधोगती झाली ना। म्हणून या मनुष्यानं जर तू थोडे पैसे कमी कमावले तरी चालतील, पण तुझ्या मनामधला अहंकार असेल, हा घमंड असेल, तो त्याच्यावर जर विजय मिळवायचा असेल, तर तुला भक्ती मार्गामध्ये यावं लागेल। तुझं चिंतन नामस्मरण भगवंताचं करावं लागेल।
पण मनुष्य असं करतो का? कारण तो घमंडामध्ये भरलेला असतो. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे, या भल्या भल्यांचे घमंड आहेत ना, ते या धुळीस मिळून गेलेले आहेत. तर आपण काय आहोत? म्हणून आयुष्यामध्ये कधीच घमेंड करू नका. कारण आपण जर पूर्ण पृथ्वीचा जर विचार केला, पूर्ण विश्वाचा जर विचार केला ना, तर आपल्याकडे असं काहीच नाही की आपल्याला ते समाधान मिळवता येईल. फक्त भगवंताचं नाम आहे ना, तेच आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण करेल, सुख निर्माण करेल. पण आता आपण पाहत होतो की मनुष्याच्या जीवनामध्ये हा घमेंड असतो ना, मग तो कितीही श्रीमंत असो, कितीही धनवान असो आणि देवतांमध्ये सुद्धा असो, पण या घमेंडाचं हे फळ आहे ना, ते भोग आहेत, ते प्रत्येकाला मिळत असतो. म्हणजेच जर तुम्ही आयुष्यामध्ये घमेंड केली ना, तर त्याचा परतावा सुद्धा तुम्हाला द्यावा लागतो. चला तर आपण एका पौराणिक उदाहरणानुसार स्पष्ट करूया की नक्की घमेंड किती महागात पडू शकतो. एके वेळची गोष्ट आहे, जेव्हा देवर्षी नारद मुनी नारायण नारायण जप करत वैकुंठामध्ये येतात आणि त्याच वेळी भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता शेषशय्येवर आराम करत असतात. तेव्हा नारद मुनी भगवान विष्णू यांना प्रणाम करतात आणि म्हणतात, आज जेव्हा मी इथे येत होतो ना, तेव्हा मी पाहिलं की पृथ्वीवर एका माणसाचा मृत्यू झालेला आहे आणि यमदूत त्याच्या आत्म्याला खूप त्रास देत आहेत, यमलोकी घेऊन जात आहेत. तेव्हा माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे, फक्त मृत व्यक्तीच यमलोकी का जातात बरं? कुणी जिवंत माणूस त्यांच्या शरीराबरोबर यमलोकी का जात नाही बरं? तसेच जे तुमचे परमभक्त आहेत त्यांना सुद्धा मृत्यूनंतरचा हा स्वर्ग किंवा वैकुंठाची प्राप्ती होते, असं का होतं? म्हणजे प्रत्येक प्राण्याला त्याचं शरीर प्रिय असतं आणि जेव्हा आत्मा शरीर सोडतो ना, तेव्हा त्या प्राण्याला सुद्धा खूप त्रास भोगावा लागतो. कृपा करून मला या प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हा श्रीहरी हसत म्हणाले, हे नारद मुनी, तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला एका कथेतून देणार आहे. तुम्ही ही कथा आहे ना, ती लक्ष देऊन ऐका. त्यामुळं तुम्हाला माणसापेक्षा जास्त ज्ञानाची प्राप्ती होईल. हे निरूपण आहे ना, प्रत्येक मनानं, प्रत्येक मनुष्यानं एकदम शांत होऊन ऐका. या निरूपणाचं सार आहे ना, आयुष्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायला विचार करेल. म्हणजेच तुमचं जर चुकीचं पाऊल पडत असेल तर तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडायला सुरुवात होईल. आता पाहूया, भगवान विष्णू नारद मुनींना सांगू लागले, ही जी कथा आहे ना, ती मृत्यूचे देवता यमराज यांचा घमंड एका छोट्याशा प्राण्यानं कसा तोडला ना, ते आता आपण पाहणार आहोत. आद्य देशामध्ये एक खूप सुंदर शोभनीय नगरी होती आणि त्या नगरीमध्ये एक श्रीमंत शेठ राहत होते. त्यांच्याजवळ एक कुत्रा असतो आणि ती व्यक्ती खूप लालची असते आणि कपटी स्वभावाची असते. पण तो भगवान विष्णू यांचा परमभक्त असतो. त्या नेहमी त्याचे इष्ट देवता भगवान विष्णू यांची पूजा आराधना करत असे. एक दिवस त्या शेठच्या भक्तींना प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला भेटण्यासाठी येतात, त्याला दर्शन देतात आणि म्हणतात की मी तुझ्या भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे. तुला जे काही वरदान पाहिजे ना, ते माझ्या पुढे मागू शकतोस. तुझी जी इच्छा असेल मी ती नक्कीच पूर्ण करेल. भगवान श्री विष्णू म्हणतात की हे देवर्षी नारद. तो शेठ भगवान विष्णू यांना म्हणतो, हे प्रभू, मी तुमचे दर्शन करून धन्य झालो. प्रभू, मला काहीही नको, माझ्याजवळ तुम्ही दिलेले सगळं आहे ना. मग तो शेठ कागद काढतो आणि म्हणतो, हे प्रभू, तुम्ही या कागदावर तुमची सही करा, म्हणजे मी जगातील लोकांना देवाच्या अस्तित्वाचा पुरावा देऊ शकेल. आजकाल लोक हे मान्यच करत नाही की देव असतो. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, मी त्या कागदावर सही करतो
आणि एवढं बोलून भगवान विष्णू त्या कागदावर सही करतात आणि अंतर्ध्यानात लीन होतात. मग तो शेठ तो कागद नेहमी त्याच्या खिशामध्ये ठेवत असे, म्हणजे दुसऱ्या लोकांना देव असल्याचा तो पुरावा देऊ शकेल. काही दिवसानंतर त्या शेठचा तो कुत्रा मरतो आणि त्यामुळे तो शेठ खूप दुःखी होतो. त्याचा कुत्रा मृत्यूनंतर यमलोकी जाण्यासाठी निघतो आणि यमलोकी पोचल्यानंतर तो कुत्रा यमराजांसमोर उभा राहतो. यमराज आता कुत्र्याचा लेखाजोखा काढतात. यमराज म्हणतात, हे श्वान, तू प्राण्याचा जन्म घेऊनही कोणतेही पाप केले नाहीस. तू नेहमी तुझ्या मालकाबरोबर प्रामाणिकपणे राहिला आहेस. कधीही कोणते पशु पक्षी प्राण्यांना कधीच त्रास दिला नाही. तू सगळे तुझं काम आहे ना ते प्रामाणिकपणे केलं आहेस. हे श्वान, एका कुत्र्याचा जन्म घेऊन सुद्धा तू कोणतंही वाईट काम केले नाहीस. त्यामुळं तुझ्या सगळ्या जन्मातील पाप आहेत ना ते आता नष्ट झालेले आहेत. हे श्वान, आता तू सांग, तुला कोणत्या लोकी जायचं आहे? म्हणजेच तुझी जिथे जाण्याची इच्छा असेल ना तिथे तुला पाठवलं जाईल. तुला ज्या प्राण्याचा जन्म पाहिजेत असेल त्या प्राण्याचा जन्मसुद्धा मिळेल आणि मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. लवकर सांग, तुझी काय इच्छा आहे बरं? मग तो कुत्रा बोलू लागतो, हे धर्मराज, तुम्ही मला नरकात पाठवा किंवा स्वर्गात पाठवा, मी कुठेही जायला तयार आहे. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, मी ज्या ठिकाणी राहील ना तिथे कोणत्याही माणसाच्या बंधनात राहू नये, म्हणजे कोणत्याही माणसाची गुलामी करावी लागू नये आणि मला माणसाचं आयुष्यसुद्धा नको आहे. कृपा करून मला कोणतंही योग्य स्थान द्या. भगवान विष्णू पुढे म्हणतात, हे देवर्षी नारद मुनी, हे कुत्र्याचं बोलणं ऐकून यमराज आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की माणसाचं आयुष्य मिळवण्यासाठी देवतासुद्धा वाट पाहत असतात, पण हा कुत्रा माणसाचं आयुष्य न मिळवण्यासाठी हा प्रयत्न करत आहे. मग यमराज त्या कुत्र्याला म्हणतात, हे श्वान, तू माणसाचा एवढा द्वेष का करतो बरं? माणसाचा जन्म मिळण्यासाठी देवतासुद्धा वाट पाहत असतात आणि पृथ्वीवर माणसाचं आयुष्य सर्वश्रेष्ठ आहे. मग तुला या मनुष्याचा जन्म का नको बरं? याआधी तुला कधीही माणसाचं आयुष्य मिळालेलं नाही, त्यामुळं तुला मनुष्य जीवनाचे फायदे माहीत नाही का? यमराजाचं बोलणं ऐकून तो कुत्रा म्हणतो, हे धर्मराज, मला माहीत आहे की माणसाचं आयुष्य किती अनमोल आहे, पण माणूस मोठा स्वार्थी आहे, धूर्त आहे, कपटी आहे आणि चलाकसुद्धा असतो. जेव्हा त्याला त्याचा स्वार्थ दिसतो ना तेव्हा चूक असो किंवा बरोबर असो तो सगळं विसरून जातो. सगळ्या जगातील धन जरी त्याला मिळालं ना तरी तो समाधानी राहत नाही. म्हणजे माणूस हा खूप असंतोषी प्राणी असतो. कारण नसताना सुद्धा तो दुःखी राहतो आणि दुसऱ्यांना सुद्धा दुःख देत असतो. म्हणूनच माणूस माझ्यासारख्या प्राण्यांना गुलाम बनवून ठेवतो आणि त्यांचं काम करून घेतो. एवढंच नाही तर माणूस देवाला सुद्धा धोका देतो. त्यामुळं मला मनुष्य जन्म नको. यमराज पुढे म्हणतात, हे श्वान, तू हे काय बोलत आहेस? माणूस देवाला धोका कसा देऊ शकतो बरं? तूच सांग. आणि कुत्रा म्हणतो, हे धर्मराज, माणूस जेव्हा मंदिरात जातो ना तेव्हा स्वार्थी मनाने देवाची पूजा करत असतो. देवाला म्हणू लागतो, हे देवा, माझं हे काम करून दे, एवढे पैसे अर्पण करेल, दानधर्म करेल, मी भंडारा करेल, गरिबांना कपडे दान करेल. पण जेव्हा त्याचं काम पूर्ण होतं ना तेव्हा तो सगळं विसरून जातो. म्हणजे बघा, समर्थांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा सुख निर्माण होतं ना तेव्हा मनुष्य उपासना करून विसरून जातो. मनुष्य भगवंताचं नामस्मरण करत नाही. आता ज्यांच्या आयुष्यामध्ये हे झालं आहे ना त्यांना ही शिक मिळायला हवी. नक्की आपण आयुष्यामध्ये खूप दुःखीसुद्धा होतो. भगवंताची समर्थांना निवेदन ठेवलं आणि सर्व काही व्यवस्थित झालं
पण आता आपण उपासना का करत नाही बरं? आपण ब्रह्ममुहूर्तावर का उठत नाही बरं? म्हणून पुढे जाण्याच्या शर्यतीमध्ये तो आपल्याच लोकांना मागे खेचत असतो. म्हणून आपल्याच लोकांना हा मनुष्य त्रास देतो आणि स्वतःवर जाण्याचा प्रयत्न करत असतो. ना दुसऱ्यांना वर जायला मदत करतो, ना समाधानी खातो, ना दुसऱ्याला तो खाऊ देतो. म्हणजेच स्वतःचं काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याला तो नेहमी धोकाच देत असतो ना. आणि त्याचा धूर्तपणा तर पहा, देवाला सुद्धा लालच दाखवून तो स्वतःचं काम पूर्ण करतो. आणि जेव्हा ते काम पूर्ण होतं ना, तेव्हा म्हणतो, देवाजवळ तर सगळं आहे, मी काय देणार बरं देवाला? कुत्रा म्हणतो, हे यमराज, ही माणसाची वाईट कामं आहेत ना, ती मोजता मोजता मी थकून जाईल, पण त्याचं वाईट कर्म संपणार नाही. त्याच्या या चालाकीसमोर तर देवता सुद्धा काहीच नाही. कुत्र्याचं हे बोलणं ऐकून यमराज पुढे म्हणतात, हे श्वान, तुझं मी एक खरं मानलं की माणूस चालाक आहे, पण देवतांना तो मूर्ख बनवू शकत नाही. कारण आमच्याकडे जेवढेही जीव येतात ना, त्यांना आम्हीच शिक्षा देतो. त्यानं पृथ्वीवर कितीही चालाकी केलेली असली ना, तरीही त्याला मृत्यूनंतर इथेच यावं लागतं. सगळी माणसं इथे येऊन आमच्या समोर रडतात, माझी माफी मागू लागतात. म्हणजे नरकात जाण्याच्या भीतीमुळं आम्ही माझे भयंकर रूप पाहून थरथर कापू लागतात. मग तो कुत्रा म्हणतो, हे धर्मराज, तुमच्या जवळ जे व्यक्ती येतात ना, ते मेलेले असतात. तुमची गाठ कोणत्या जिवंत माणसाबरोबर पडलेली नाही. जर तुम्ही कोणत्या जिवंत माणसाला यमलोकी घेऊन आले ना, तर तुम्हाला कळेल की जिवंत माणूस किती खतरनाक असतो. बघा, त्या कुत्र्याचं बोलणं ऐकून यमराजांना आश्चर्य वाटलं आणि रागसुद्धा आला. ते विचार करू लागले की कुत्र माझ्या इथे येऊन माझाच अपमान करत आहे आणि या कुत्र्याला दाखवलं पाहिजे की माझ्या समोर कोणताही माणूस काहीही नाही. माणसाची चलाकी माझ्या समोर चालत नाही. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी यमराज त्यांच्या दूतांना बोलवतात आणि म्हणतात, जा आणि कुत्र्याच्या मालकाला जिवंत पकडून या यमलोकी घेऊन या. मला सुद्धा पाहू द्या, हा जिवंत माणूस आहे ना, माझ्यासमोर कसा चालाकी करतो. हा कुत्रा चुकीचा सिद्ध झाला ना, तर अनेक वर्ष नरकामध्ये पाठवला जाईल. मग यमाचे दूत पृथ्वीवर जातात आणि त्या कुत्र्याच्या मालकाला, म्हणजे त्या शेठला झोपलेला असताना यमलोकी घेऊन येतात. तेव्हा अर्ध्या रस्त्यात शेठ जागा होतो आणि तो पाहतो की 2 दूत त्याला यमलोकी घेऊन जात आहेत. तो शेठ यमदूतांना विचारू लागतो, यमदूत, माझा मृत्यू झोपेत झाला आहे का? तेव्हा यमदूत म्हणतात की नाही नाही, तू अजून जिवंतच आहेस. मग तो शेठ म्हणतो, तुम्ही दोघं मला कुठे घेऊन जात आहात? मी कोणतं पाप केलं आहे का? यमाचे दूत त्याला सर्व कहाणी सांगतात आणि म्हणतात, तुझ्या कुत्र्यानं यमराजांना म्हटलं आहे की जिवंत माणूस आहे ना, तो खूप चालाक असतो. त्यामुळं या गोष्टीची परीक्षा पाहण्यासाठी यमराज यांनी तुम्हाला जिवंतपणे बोलावलं आहे. तेव्हा शेठला सगळी गोष्ट समजते. तो विचार करू लागतो आणि लगेच त्याच्या खिशामध्ये ठेवलेला तो कागद काढतो, ज्यावर भगवान विष्णू यांनी सही केलेली होती. तो त्या कागदावर काहीतरी लिहितो आणि नंतर परत तो कागद खिशामध्ये ठेवतो. यमदूत त्याला घेऊन यमराजांच्या दरबारामध्ये उभे राहतात. त्या शेठला पाहून यमराज जोरजोरामध्ये हसू लागतात आणि विचार करू लागतात की हा तुच्छ माणूस माझं काय वाईट करणार आहे बरं. मग तो शेठ यमराजांसमोर जाऊन उभा राहतो आणि खिशातून तो कागद काढून यमराजांना देतो. जेव्हा यमराज तो कागद उघडून वाचू लागतात, तेव्हा ते लगेच सिंहासनावरून उठू लागतात. म्हणजे सिंहासनावरून उठून उभे राहतात आणि त्या शेठला सिंहासनावर स्वतः बसून त्याच्या जागी उभे राहतात. ते पाहून यमराजांचे सगळे दूत
आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की यमराज हे काय करत आहेत. एका माणसाला त्याच्या सिंहासनावर बसवत आहेत. हा नक्कीच कोणीतरी मोठा माणूस असावा. तो शेठ आता यमपुरीचा राजा बनतो आणि यमराज सुद्धा त्याचा आदेश मानू लागतात. तो शेठ सिंहासनावरून बसल्याबरोबर यमलोकाचे सगळे नियम बदलतो आणि यमराजांचं हे यमराजच्या द्वाराचं पहारेकरी बनवतो. मग तो शेठ विचार करू लागतो की जेव्हा माझा मृत्यू होईल ना, तेव्हा मला सुद्धा इथे यावं लागेल आणि माझ्या पाप कर्मामुळं मला नरकात टाकलं जाईल. त्यामुळं त्यानं नरकामध्ये पडलेल्या सगळ्या प्राण्यांना स्वर्गामध्ये टाकण्याचा आदेश दिला आणि नरकाचं दार नेहमीसाठी बंद केलं आणि सगळ्या यमदूतांना आदेश दिला की आजपासून कोणत्याही प्राण्यांना नरकामध्ये टाकायचं नाही, सगळ्या प्राण्यांना स्वर्गामध्ये पाठवलं जाईल. शेठचा हा आदेश आहे. पण स्वर्ग लोकामध्ये गोंधळ माजला. सगळे देवता हैराण झाले, पण ते काहीही करू शकले नाही. आदेश यमलोकीच्या राजांनी दिला होता आणि त्यामुळं सगळं त्याचं पालन करत होते. स्वर्गलोकाचे संतुलन पूर्णपणे बिघडायला सुरू झालं होतं आणि हळूहळू स्वर्गामध्ये गर्दीसुद्धा वाढू लागली होती. स्वर्गलोकीचे लोक आणि अप्सरा यांना त्रास होऊ लागला होता आणि ते सर्व विचार करू लागले की या सगळ्यांची सेवा कशी करायची बरं. तिकडे तो कुत्रा विचार करू लागला होता की यमराज यांना जिवंत माणसाला यमलोकी घेऊन येणं किती महागात पडलं. शेठनं सगळं काही बदललं. कुत्रं शेठला विचारू लागतं की तुम्ही हे सगळं कसं केलं बरं. आता तुम्ही यमलोकाचे राजा बनले आहात. आता सगळं आयुष्य मी तुमचा दास बनून राहील. कृपया मला तुम्ही सांगा तुम्ही हे कसं केलं. तेव्हा त्या शेठनं हळूहळू कुत्र्याच्या कानामध्ये म्हटलं, जेव्हा मला हे कळालं ना की जिवंत माणसांना मला यमलोकी घेऊन जात आहेत, आणि तेव्हा मी भगवान विष्णू यांची सही केलेल्या त्या कागदावर लिहिलं, ज्या जिवंत माणसाला या यमराज यमलोकी घेऊन आले आहेत त्याला यमलोकाचा राजा बनवावं, हाच माझा आदेश आहे. त्या कागदावर भगवान विष्णू यांची सही पाहून यमराजाला वाटलं की त्यांनी विचार न करता मला यमलोकाचा राजा बनवला आहे. शेठचं हे बोलणं ऐकून कुत्रा खूप आनंदी होतो आणि विचार करू लागतो की माणसाचं डोकं आहे ना ते कुठेही चालू शकतं आणि कुठेही राहू शकतं, कुरापत करतच राहतं. इकडे यमलोकाचे असे हाल पाहून सगळे देवता भगवान विष्णू यांना भेटायला जातात आणि त्यांना सर्व काही हकीकत सांगतात. देवतांची मदत करण्यासाठी भगवान विष्णू लगेच यमपुरीमध्ये येतात. तेव्हा त्यांनी पाहिलं की यमराज यमलोकाच्या प्रवेशद्वारावर पहारा देत आहे आणि मग यमराजांच्या सिंहासनावर कोण बसला आहे बरं. भगवान विष्णू यांना पाहतच यमराज त्यांना प्रार्थना करू लागले आणि हे प्रभू, तुमची ही लीला खूप विचित्र आहे. पृथ्वीवरच्या एका साधारण माणसाला तुम्ही यमलोकाचा राजा बनवला आहे आणि मला पहारेकरी. भगवान विष्णू यमराज यांना म्हणतात की मी हे केलेलं नाही, हे तर माणसाच्या चलाक डोक्याचं काम आहे. जर तू जिवंत माणसाला यमलोकी घेऊन आलास ना तर हेच होणार. त्यामुळं मी मृत्यूनंतरच लोकांना यमलोकी आणण्याचा आदेश दिला, कारण माणसाचे हे सगळे दोष आहेत ना आणि स्वभाव आहे तो शरीराबरोबर नष्ट होतील आणि त्याची फक्त आत्माच यमलोकी राहील. पण तुम्ही माणसाला जिवंतपणे यमलोकी बोलावलं आणि यमराज यांना एवढं बोलून भगवान विष्णू पुढे निघाले. जेव्हा त्या शेठनं भगवान विष्णू यांना येताना पाहिलं ना तेव्हा लगेच यमराज यांच्या सिंहासनावरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, हे प्रभू, मला क्षमा करा. मी माझ्या कुत्र्याला नरकामध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि माणसाच्या बुद्धीचं बळ दाखवण्यासाठी हे असं केलेलं आहे. तुम्ही दिलेल्या वरदानाचा
मला दुरुपयोग करायचा नव्हता. हे प्रभू, मी तुमचं दर्शन करून धन्य झालो आहे. आता मला कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही. मग भगवान विष्णू हसले आणि त्या शेठला क्षमा केली. मग तो शेठ पृथ्वीवर परत गेला आणि यम राजाला परत यम लोकाच्या गादीवर बसवलं आणि ते सुद्धा वैकुंठाला परत गेले. तेव्हा तो कुत्रा यमराज यांना म्हणाला, हे धर्मराज, पाहिली का तुम्ही जिवंत माणसाची चालाकी? एक जिवंत माणूस काय काय करू शकतो ना. त्यामुळं मला माणूस बनायचं नाही. आणि माणूस जेव्हा स्वार्थी बनतो तेव्हा तो आंधळा होऊन जातो. त्याला मित्र, कुटुंब हे पूर्ण जीवनाचं आहे ना, ते कोणीच नातेवाईक सुद्धा दिसत नाही. त्याला सर्व दिसणं बंद होतं. तसेच त्याला धर्माचा सुद्धा विसर पडतो आणि तो वाईट काम करू लागतो. जोपर्यंत तो शास्त्रानुसार कर्म करतो ना, तोपर्यंत सुखी राहतो. आणि जेव्हा धर्मापासून लांब जातो ना, तेव्हा त्रास आणि आजारपण सुद्धा त्याला घेतं आणि त्याचं पतन होऊ लागतं. मग यमराज त्या कुत्र्याला क्षमा करतात आणि त्याला स्वर्गात पाठवतात. यमराज बदललेले नियम पुन्हा नीट करू लागतात. भगवान विष्णू पुढे म्हणतात, बघा तुमच्या लक्षात असू द्या, ही कथा आहे ना, साक्षात भगवान विष्णूंनी नारद मुनींना सांगितलेली आहे. आणि आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. म्हणूनच माणसाने चांगले कर्म करा किंवा वाईट करा, तो कधीही त्याच्या शरीराबरोबर यमलोकी जाऊ शकत नाही. हेच सत्य आहे ना. आणि मला स्वतःला सुद्धा माझा अवतार शरीर सोडून वैकुंठाला जावं लागतं. म्हणून नारद मुनी म्हणतात, हे प्रभू, तुम्ही माझ्या सगळ्या शंकेचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे आता मी धन्य झालो आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजेच हा ईश्वराचा न्याय आहे ना, भगवंताचा न्याय आहे. तो यमराजाला सुद्धा मोडता येत नाही. म्हणून भगवंताचं चिंतन करायला हवं. जेव्हा तुम्ही भगवंताचं चिंतन कराल ना, तेव्हा तुम्हाला धन सुद्धा मिळेल, सुख सुद्धा मिळेल आणि समाधान सुद्धा मिळेल. म्हणजे या भगवंताच्या नामस्मरणानं आपले सर्व प्रश्न मार्गी लागतात. पण आपण मात्र पैशाच्या मागे धावत जातो. जिथे पैसा असेल तिथे आपण जातो, पण भगवंताचा मात्र विसर पडतो. समर्थांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दोरूपे तेची जाळी, विवेके तरी सस्वरूपी मिळाळी. म्हणजे काय? म्हणजे या विषयांविषयी जी कल्पना स्फुरण पावते ना, ते अज्ञान आहे. आणि परब्रह्माविषयी जी कल्पना निर्माण पावते ते ज्ञानच आहे ना. म्हणजे मूळची एकच कल्पना दोन स्वरूपामध्ये स्फुरण पावते. म्हणजे जर आपण विवेक जर धरला ना, तर आत्मस्वरूपामध्ये रमण बसते. म्हणजेच मनुष्याच्या जीवनामध्ये जसं मन विचार करतं ना, जसे मनामध्ये आपण विचार आणतो, तसंच मनुष्याचं आयुष्य घडत असतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे मन अगोदर एकचित्त राहायला हवं. आणि हे मन आहे ना, ते एकचित्त राहील कधी? जेव्हा आपण समर्थांनी सांगितलेल्या विचारांवर राहू, जेव्हा आपण 2 वेळची उपासना करू, समर्थांचं हे श्रवण ऐकू. म्हणजे जेव्हा हे श्रवण आपल्या जीवनामध्ये घडेल ना, तेव्हा आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण मनुष्य मात्र श्रवणाला सुद्धा कंटाळा करतो. म्हणून प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक मनानं एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं तुम्हाला श्रवण करता येईल ना, जेवढं या कानांना भगवंताचं नामस्मरण करता येईल तेवढं करून घ्या. कारण कधी तुमचा काळ मृत्यू येईल ना, तो सांगता येणार नाही. म्हणून हा पुण्याचा ठेवा प्रत्येक मनुष्यानं साठवायला हवा, तरच या जीवनामध्ये सुख निर्माण होईल ना. नाहीतर या अहंकारामुळे, घमेंडामुळे
आपण असलेली पूर्ण आपल्या पुण्याची वाटा पूर्ण राख रांगोळीला मिळवतो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे. प्राणी मात्रांवर दया करा, दुसऱ्याला प्रेम द्या. स्वतःला प्रेम मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर दुसऱ्याला तुम्ही सुख दिलं ना तर डबल रूपानं तुम्हाला सुख निर्माण होईल. म्हणून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख आणू नका. स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंदी करा. जय जय रघुवीर समर्थ.